48 धावांचं आव्हान आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संदेश आणि त्याला साथ देत असताना जितू पाटोळे बंधू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 48 धावांचं आव्हान, सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. टीम डिंगडॉंग परटोली विपक्ष शेंद्रुन अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होती. 48 धावांचं आव्हान, गोलंदाज तयार. पहिला चेंडू जितूसाठी या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर दूरवर येतोय, पकडून फेकेल तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा येतील, धावफलकाला ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलकाला या ठिकाणी सुरुवात करतायत भाविक स्पोर्ट शेंद्रुन. या संघाची धावसंख्या बिनबाद 2. गोलंदाज गोलंदाजी करतोय हर्षल, अष्टपैलू खेळाडू. डिंगडॉंग परटोली संघासाठी हे पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार जितू पाटोळे. महत्वाची मॅच, हा सामना जिंकायचा आहे. प्रत्येक संघासाठी आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे. यावेळेस तेजतर्रार वेगवान चेंडू बॉडी लाईन शरीरावरती आदळतोय, कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. मात्र एक टप्पा जर आपण पाहत असाल, अचूक टप्पा, भन्नाट वेगवान. डिंगडॉंग परटोली संघ म्हटलं म्हणजे एक जबरदस्त तोफखाना असणारा संघ आहे. गोलंदाजी अटॅक जबरदस्त ताकदवार, तितक्याच ताकदीची बॅटिंग समोर शेंद्रुन संघाकडे. 48 धावांसाठी सुद्धा झुंज पाहायला मिळेल, संघर्ष पाहायला मिळेल, या बाबतीत शंका नाहीये. समोरच्या दिशेला खेळलेला फटका लॉंग ऑन वरती, दूरवरनं फिल्डर येते, पकडण्याचा प्रयत्न त्याच्या आवाक्याच्या बाहेर. जितू पाटोळेच्या बॅटमधनं या मॅचचा, या इनिंगचा पहिला चौकार. धन्यवाद. ठोकलेला हा चौकार बॅट्समन जितूच्या बॅटमधनं या 4 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोअर कार्ड वरती जर पाहिलं तर एकंदरीत आपण पाहू शकाल 6 धावा. यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर, दूरवरनं फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न, सुंदर फिल्डिंग. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकलं, 2 धावा. चांगला फटका होता, तितकीच दर्जेदार फिल्डिंग सीमारेषेवरती. 2 धावांची मदत येते. स्कोअर कार्ड पुढे सरकतं ते 8 वरती. 8 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना चाललेलं हे पहिलं षटक. गोलंदाज हर्षल गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं हे षटक. सीमारेषेवरती केवळ 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पहा, समोरच्या दिशेला हलक्या हाताने प्लेस केलंय. संदेश पाटोळेची विकेट जाऊ शकली असती, धोक्याची घंटा होती. मात्र वेळी स्वतःला आवरलं, सावरलं, वेळेत पोहोचतोय, पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येतोय. आणि या दरम्यान आपण पाहत असाल तर हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. हर्षल गोलंदाजी करत असताना डिंगडॉंग परटोली संघासाठी चाललेले हे पहिले षटक. गोलंदाज हर्षल गोलंदाजी करतोय, पॉवर प्लेचं षटक. यावेळी जितूच्या बॅटमध्ये आता मात्र फटका चांगला आहे. फिल्डिंग करत असताना जीवाची अकांतानं पराकाष्ठा केली, मात्र चेंडू मैदानात थांबला नाही, सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. धन्यवाद. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 12 धावा. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती जोडतायत. 48 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवात आश्वासक, दमदार आणि अभ्यासपूर्ण देत असताना जितू पाटोळे मैदानात. बिनबाद 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. स्ट्राईक एंडवरती संदेश येतोय. निश्चितच संदेश काय संदेश देईल मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जिंकायचा आहे आणि मोठ्या फरकाने जिंकायचा असेल तर इथून आक्रमण मोठं चढवायला लागेल. या अगोदर आपण पाहिलं असेल तर परटोली संघानं निर्विवाद यश मिळवलं. सकाळच्या सत्रामध्ये बोनस गुणानं विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल शिवशक्ती तुते संघ विजयी झालाय आणि ही आजच्या दिवसाची तिसरी मॅच मैदानावरती. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या, वेळ पाळणं बंधनकारक आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज समीर ढमके गोलंदाजीसाठी येतोय. अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईक एंड वरती संदेश. यावेळेस पहा, हा पहिला चेंडू, काय सुंदर चेंडू समीरचा.
एक सुंदर कॅच त्या ठिकाणी टिपत असताना फलंदाज होते बाद. संदेश पाटोळे गोल्डन डकचा शिकार. धन्यवाद मित्रांनो. समोरच्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे त्याच्या बाजूला जो बांबू आहे त्या बांबूवरती कोणी बसू नका. त्या बांबूवरती जे प्रेक्षक बसलेत मित्रांनो आपणास विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने त्या बांबूंवरनं आपण उठा. ते बांबू षटक दुसरं चालू झालंय. फलंदाज बाद होतोय. संदेशचा खेळ या ठिकाणी संपवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोपान भोईर येतोय स्ट्राईक एंड वरती. निश्चितच सर्कलचा किंग असणारा फलंदाज. यावेळेस पहा पहिला चेंडू फेस करत असताना बॅटची एज झाल्यानंतर शॉट थर्डमॅन वरती अडवलं जात आहे. जितू पाटोळेचं लक्ष अचूक पाहायला मिळालं. निश्चितच वेळेवरती स्वतःला आवरलं सावरलं. डॉट येतोय. समीर ढमकेचा हा दुसरा चेंडू डॉट. निर्धाव संपन्न झालाय. चांगली गोलंदाजी फिल्डरची चांगली साथ मिळते. या मॅच मध्ये जिंकायचंय परटोली संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितच या मॅच मध्ये चांगली कामगिरी करणं अनिवार्य आहे. सामना जिंकायचा आहे. सामना विजय व्हायचंय. पदरात पाडून घ्यायचंय. या मैदानावरती आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे. समीर ढमके आणि गणेश ढमके यांची मास्टर माइंड खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 48 धावांचं पाठबळ आहे आणि हे पाठबळ आपल्याला किती वेळापर्यंत वाचवता येईल, किती वेळापर्यंत सावरता येईल, आवरता येईल यासाठी काम पार पाडलं जाईल. धावफलकावरती पहा 2 धावा ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 14 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. या षटकाचा जर आपण विचार केला तर 3 चेंडू अद्यापपर्यंत फेकले. केवळ एकच धाव खर्च करतोय गोलंदाज समीर ढमके. गोलंदाजी मार्कवरनं डिंगडॉंग परटोली संघासाठी चाललेले हे दुसरं षटक. या चेंडूवरती लाऊड अपील करतायत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. महत्वाची विकेट सोपान भोईरला बाद करण्यात यश मिळेल का चेक केलं जाईल. LBW च्या माध्यमातून विकेट येईल का. तिसरे पंच आमचे या ठिकाणी सतत बिझी ठेवले जात आहेत. तुषारजी विशेषर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतायत. रणरणत्या उन्हामध्ये आपण पाहत असाल राकेशजी आरस सर, त्याचबरोबर कैलासजी लकडे, तुषारजी विशे हे लाडके पंच या संपूर्ण सोहळ्याला कव्हर करतायत. पहिल्या दिवसापासून सुंदर कामगिरी. चला तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. टीम परटोली संघ आपण आपल्या जागेवर चला. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काळजी करू नका. वेळेची काळजी घेणं आपल्याला बंधनकारक आहे. हा पेंडिंग डिसिजन महत्वाची विकेट चेक केलं जातं. निश्चितच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. समीर ढमके गोलंदाजी करतोय. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. अजून एक हादरा मिळतोय टीम भाविक स्पोर्ट्स शेंद्रूर संघाला. फलंदाज सोपान बाद झालाय. निश्चित 2 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर एक चांगला रिव्ह्यू निश्चितच टीम डिंगडॉंग परटोली संघाकडनं. समीर ढमके यावेळेस या चेंडूवर सुद्धा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. साहिल पाटोळे बॅटिंग करण्यासाठी आलाय. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. समीर ढमके जुनं जाणता अस्त्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जुनं जाणता अस्त्र या ठिकाणी वापरलं जात आहे.
दर्जेदार टप्प्यावरती तुफान वेगवान मारा आपल्या संघासाठी एक दर्जेदार आणि उपयुक्त षटक या ठिकाणी हाताळतोय समीर ढमके. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, झेल टिपण्याची सुवर्ण संधी, अजून एक हादरा मिळेल. टीम भाविक स्पोर्ट्स शेंद्रुन संघ अडचणीत. डिंगडॉंग परटोली संघाचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. समीर ढमके अष्टपैलू खेळाडू या मॅच मध्ये आपण पाहत असाल आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना षटक दुसरं संपलंय. धावफलकावरती 14 धावा, पहिल्या षटकात 12 होत्या. त्यानंतर आपण पाहत असाल तर समीर ढमकेचं एक उपयुक्त षटक आलं. 6 चेंडू फेकले, 3 गडी बाद केले आणि केवळ 2च धावा खर्च करत असताना परटोली संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देतोय, या मॅच मध्ये आतमध्ये घेऊन येतोय मिस्टर समीर ढमके. सुंदर गोलंदाजी. निश्चितच परटोलीकरांचं हे ब्रह्मास्त्र या ठिकाणी कामास आलं. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाजीसाठी हर्षल येतोय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक, संघासाठीचं तिसरं षटक चालू केलं जाईल. युवा हर्षल. यावेळेस हा चेंडू बॉडी लाईन जितू पाटोळेवरती आता जबाबदारी वाढली आहे. एक सिंगल धाव पूर्ण करतायत. निश्चितच भाविक स्पोर्ट्स शेंद्रुन संघाचे 2 धुरंधर खेळाडू, भाविक स्पोर्ट्स शेंद्रुन संघाची दिल और धडकन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना नरेश पाटोळे आणि जितू पाटोळे या 2 फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी. एक धावाली धावफलकावरती जोडली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 15 वरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. हर्षल गोलंदाजी करतोय. राईट अमोव द विकेट. यावेळेस नरेश पाटोळेसाठी टाकलेला हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही, थोडीशी तारांबळ आणि या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो शांत डोक्यानं खेळायचं असतं, डोक्यावरती बर्फ ठेवून खेळायचं असतं. यावेळेस हलक्या हाताने चेंडू पकडायचा होता, मात्र थोडीशी चूक, हातातनं चेंडू स्किड झाला. त्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत भाविक स्पोर्ट्स शेंद्रुन संघाचे 2 खेळाडू मैदानाच्या आत. अष्टपैलू अनुभवी नरेश पाटोळे स्ट्राइक एंड वरती साथ देत असताना जितू पाटोळे हे 2 फलंदाज. दोघांवरती मोठी जबाबदारी यावेळेस अपील करतायत. निश्चितच फलंदाज माघारी पाठवला जाईल. शेंद्रुन संघाला 440 चा झटका. सुंदर गोलंदाजी. हर्षल गोलंदाजी करतोय आणि नरेश पाटोळे सारखा मातब्बर फलंदाज या ठिकाणी शांत केला जातोय. नरेश बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू पाटोळे. मेजर पप्पू पाटोळे यावेळेस खेचलेला फटका. या चेंडूवरती सुद्धा झेल टिपण्याची सुवर्ण संधी. मोठी विकेट कॅरी केली जाईल. संघ अडचणीत सापडत असताना भाविक स्पोर्ट्स शेंद्रुन पप्पू पाटोळे बाद. धन्यवाद. चला मित्रांनो लगेच आपण स्पीडअप करा. टीम परटोली संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये कमबॅक करतायत. काय कमबॅक असतं ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातं. पप्पू पाटोळे नावाचा फलंदाज मित्रांनो, याला बहरात येऊ द्यायचं नसतं आणि परटोलीकरांना माहिती होतं
पप्पूची विकेट किती महत्वाची होती. काही सुंदर झेल त्या ठिकाणी टिपत असताना फिल्डर सुजित त्या ठिकाणी अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फिल्डरची साथ मिळणं कसं गरजेचं असतं पहा मित्रांनो. बेडीसगाव टीम तुमच्यासाठी हा एक सुंदर धडा आहे. बाजूच्याच गावातील संघ आहे मात्र काय सुंदर फिल्डिंग करतायत. प्रत्येक झेलवरती धावतायत, पकडतायत, संघाला अडचणीत आणतायत. 48 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुद्धा शेंद्रून सारख्या मातब्बर टीमला या ठिकाणी थांबवून ठेवण्याची कामगिरी पार पाडतायत. आता मात्र जितू पाटोळेच्या खांद्यावरती संपूर्ण धुरा असेल. हा संपूर्ण संघ वाहून न्यायचा आहे. 48 धावांपर्यंत संघाला पोहोचवायचं आहे. धावा 48 कशा बनवल्या जातील यासाठी संघर्ष मैदानात करायचा आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. गोलंदाज गोलंदाजी करत असताना हर्षलनं मात्र इथून एक सुंदर कमबॅक संघाला एक आश्वासन दिलंय की हा सामना आपण जिंकू शकतो. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू फेकलेत, 4 धावा खर्च केल्यात, 2 गडी टिपलेत. पहा जितू पाटोळे माहिती आहे माझी विकेट राहणं गरजेचं आहे. या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. 3 षटकं संपली. धावफलकावरती पडझड 18 धावा. तीन षटकं संपलीत. 18 धावा धावफलकावर. 18. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जितू पाटोळेला साथ देण्यासाठी बॅट्समन गणेश विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडावी लागेल. गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. पहिल्या षटकामध्ये जितू पाटोळेनं 12 धावा वसूल केल्या होत्या. असं वाटलं होतं की हा विजय सहजगत्या हातामध्ये येईल मात्र हा विजय सहजगत्या हातामध्ये आला नाही. या ठिकाणी आपण पाहत असाल तर सामना अतिशय टाईट पाहायला मिळेल. 18 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावा. यावेळेस सुद्धा शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला. एक सिंगल धाव. जितू पाटोळेला माहिती आता मात्र स्ट्राईक माझ्या हातात राहणं अनिवार्य आणि या अनुषंगानं एक सिंगल धाव घेत आहेत. धावफलकावर जोडतायत. 19 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती होत्या त्या 18. पहिल्या चेंडूवर सिंगल. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आणि 29 धावांचं आव्हान. एका बाजूने जितू पाटोळे किल्ला लढवतोय, एका बाजूने जितू पाटोळे डाव सावरून ठेवतोय आणि निश्चितच आपली विकेट ठेवून खेळत असताना यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि सीमारेषेवरती पकडून फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा. 21 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जितू पाटोळे एका बाजूने चांगला खेळतोय मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं गरजेचं. टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस आपण पाहत असाल तर लोअर मिडल ऑर्डर मध्ये गणेशाला साथ देण्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट. फटका चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फिल्डर दूरवरनं चेंडूला पकडतोय, फेकेल तोपर्यंत 2 धावा पुन्हा येतील. जितू पाटोळेच्या फिटनेसची मात्र दाद द्यावी लागेल. अगदी सलामीसाठी आलाय. यापूर्वी आपण पाहिलं असेल तर पूर्वार्धामध्ये 2 षटकं गोलंदाजी सुद्धा केली
6 षटक फिल्डिंग केली. त्यानंतर पुन्हा या चौथ्या षटकामध्ये आपण आहोत उत्तरार्धाच्या आणि चौथ्या षटकापर्यंत अबाधित बॅटिंग सुद्धा करतोय. म्हणजे हा संपूर्ण सामना जर आपण पाहत असाल तर अगदी पहिल्या चेंडूपासून जितू पाटोळे ऍक्शन मध्ये आपण पाहत असाल. यावेळेस हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. समीर डमके चेंडूच्या खाली हा सोपा झेल कॅरी करत असताना शेंद्रून टीमला 440 चा झटका दिला जाईल. जितू पाटोळे बाद. धन्यवाद. अडचणीत सापडत असताना टीम भाविक स्पोर्ट्स शेंद्रून हा संघ मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक चालू असताना हे चौथं. गोलंदाज भरत गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात, एक गडी सुद्धा टिपलाय. वेगवान तेज तरार गोलंदाज भरत गोलंदाजी करत असताना स्ट्राईक एंड वरती एव्हरग्रीन सतीश पाटोळे. यावेळेस पहा आल्या आल्या क्लासिकल नजराणा. सतीश पाटोळे हे रसायने मित्रांनो शेंद्रून गावचं. फटका चांगला आहे. दूरवरनं फिल्डर जाईल, पकडण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यान आपण पाहत असाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सतीश पाटोळेच्या बॅटमधनं या 2 धावा. सतीश आणि गणेश या 2 फलंदाजांना इथून मात्र हा संपूर्ण डोलारा सावरायचा आहे. शेंद्रून संघ अडचणीत सापडलाय, अडचणीतून बाहेर काढायचा आहे. धावांचा विचार केला तर निश्चितच धावा आवाक्यात पाहायला मिळत आहेत. ठोकलेल्या या 2 धावा धावफलकावरती पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 25. त्यानंतर यावेळेस सुद्धा स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं जाईल. एक सिंगल धाव. पहा मित्रांनो फिल्डिंग चांगली करतायत. 48 धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये शेंद्रून सारख्या तुफान टीमला झुंजवतायत. 4 षटकं संपली. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 26 धावा 26. चला मित्रांनो शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचे याची काळजी घ्या. टीम परटोली. धन्यवाद. 4 षटकं संपतायत. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या अद्यापर्यंत 26 धावा. 12 चेंडू आणि अजूनही 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. समीकरण जर पाहिलं तर मित्रांनो अवघड नाही. मात्र क्रिकेटचा हा खेळ जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं. सामना कुठला संघ जिंकेल. 12 चेंडू 22 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य कसं पार केलं जाईल. सुरुवातीला आपण पाहिलं असेल नरेश पाटोळेनं निराश केलं, पप्पू पाटोळेनं निराश केलं. बॅटिंग करत असताना सोपान भोईरनं निराश केलं. सत्य जितू पाटोळेनं चांगला किल्ला लढवला. संदेश तर गोल्डन डकचा शिकार. बॅटिंग करत असताना निश्चितच जितू पाटोळेनं डोलारा सावरला होता. मात्र मध्येच अर्ध्यावरती डाव सोडून तो सुद्धा तंबूच्या आश्रयाला. सतीश पाटोळेच्या खाद्यावरती जबाबदारी मोठी आहे. सरदार सुद्धा मोठा आहे. यावेळेस पहा बॅटची एज झाल्यानंतर चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट करतायत. 12 चेंडू 22चं समीकरण. यावेळेस पहा 11 चेंडू 20 धावांचं आव्हान विजयासाठी. 11 चेंडू 20 धावा बनवल्या जातील का. या मॅच मध्ये जिंकायचंही आव्हान ठेवायचं असेल जिवंत तर या मॅच मध्ये जिंकणं अनिवार्य असेल दोन्ही संघांना. दोन्ही संघ जीवाच्या आकांतानं खेळतायत. दोन्ही संघ ताकद लावून खेळतायत. दोन्ही संघ एकमेकांच्या समोर दंड थोपटताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये या धावा बनवल्या जातील का यासाठी मात्र थोडीशी वाट आपल्याला पाहावी लागेल. गोलंदाज तयार. सतीश पाटोळेसाठी यावेळेस सुद्धा आडव्या बॅटने खेळलेला फटका. सीमारेषेवरती फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग आणि एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. सतीश पाटोळेला माहिती आहे विकेट राहणं गरजेचं आहे. एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. एखाद दुसरा चौकार षटकार आला तर मात्र पुन्हा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता.
या चेंडूवरती आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल धावबाद. धन्यवाद. पहिल्याच धावेसाठी या ठिकाणी धावबाद होत असताना टीम गणेश बाद होतोय. भाविक स्पोर्ट शेंद्रूर संघाला लागलेला धक्का. धावफलकावरती स्थिरावलेलं धावफलक आहे ते 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन बोर्ड. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. सात फलंदाज बाद, 7 बाद. धावफलकावरती आहेत 29. 9 चेंडू आणि 9 चेंडू बनवायचे आहेत अजूनही 19. सतीश पाटोळेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. या चेंडूवरती सुद्धा धोक्याची घंटा होती. या चेंडूवर पहा, थ्रो खराब, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत. अशा पद्धतीच्या चुका टाळायच्या असतात. अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला अडचणीत आणू शकतात. अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला संकटात टाकू शकतात. टीम डिंगडॉंग परटोली मॅच मध्ये पकड मिळवली आहे. मॅच मध्ये जिवंतपणा आणलाय. मॅच मध्ये या ठिकाणी कमबॅक केलाय टीम डिंगडॉंग परटोली या संघानं. मात्र अशा प्रकारच्या चुका मित्रांनो टाळाव्या लागतील. या 2 धावा येथील धावफलकाला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 31 धावा धावफलकावर. षटक चालू आहे ते 5वं. गोलंदाज सुजित गोलंदाजी करतोय. उजव्या हाताचा तेज तर्रार युवा यंगस्टर गोलंदाज. सुजितचाच कौतुक केलं जाईल. सुंदर फिल्डिंग केली होती यावेळेस. सतीश पाटोळेचा फटका लाजवाब, ब्युटिफुल स्ट्रोक. मॅच मध्ये जिवंतपणा आणत असताना बॅट्समन सतीश पाटोळेच्या बॅटमधून चेंडू निघाला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा षटकार 6 धावांची मदत. धावफलक पुढा वेगानं पुढे सरकलं 37 वरती. मैदानाच्या आत संघर्ष करत असताना, संघर्षाची गरज असताना निश्चितच उभा राहतोय धुरंधर खेळाडू, जुना जाणता खेळाडू, कमी तिथं आम्ही ही भूमिका असणारा खेळाडू सतीश पाटोळे. मैदानाच्या आतमध्ये भरपूर वर्षाचा अनुभव या मैदानावरती उतरवत असताना जोपर्यंत सतीश पाटोळे मैदानात आहे तोपर्यंत शेंद्रूरकरांना आशा पल्लवित असतात. जोपर्यंत सतीश पाटोळे मैदानात आहे तोपर्यंत निश्चितच सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. ग्रेट फिनिशर म्हणून कामगिरी पार पडत असताना चला मित्रांनो, या अर्ध्या मिनिटांमध्ये हा चेंडू आपला टाकून झाला पाहिजे. टीम परटोली गोलंदाज सुजित यंगस्टर गोलंदाज त्याच्यावरती चढवलाय हल्ला. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरनं फिल्डर येतोय, पकडतोय, तोपर्यंत एक सिंगल दाबील. षटक या ठिकाणी संपतंय 5वं. मॅच ऑन झाली आहे. धावफलकावरती पाहायला मिळतील 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. 38. धन्यवाद. सामना पहा मित्रांनो, सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चौथ्या षटकापर्यंत आपण पाहिलं असेल तर परटोली संघाची बाजू जर पाहिली तर मजबूत वाटत होती या मॅच मध्ये. आता मात्र दोन्ही संघांसाठी सामना बरोबर अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना संघाचा तारणहार बॅकबोन खेळाडू सतीश पाटोळे मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय, लढतोय, संघर्ष करतोय, संकटाच्या वेळेला धावून येतोय, विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन सतीश पाटोळे, साथ देण्यासाठी बॅट्समन विघ्नेश मैदानाच्या आत.
फिरकी आक्रमण संजय गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू यावेळेस आपण पाहत असाल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय व्यवस्थित हातात आला नाही यावेळेस डोक्याची घंटा वाजली असती सतीश पाटोळे अगदी जीव मुठीत घेऊन धावतोय जीव मुठीत घेऊन धावला गरज होती का प्रश्न स्वतःला विचारत असेल हा प्रश्न सातत्याने विचारला जाईल 5 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता 6 चेंडू 10चं समीकरण होतं या चेंडूवरती दुहेरी धावा येत आहेत रिस्की मात्र या 2 धावा कंप्लीट 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता गोलंदाज संजय गोलंदाजी करतोय स्ट्राइक एंड वरती एक अनुभवी फलंदाज सतीश गोलंदाज अनुभवी यावेळेस हा चेंडू पहा हलक्या हाताने प्लेस करतोय पॉइंटच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता बॅट वरती आला नाही एक सिंगल धाव कंप्लीट करतायत विघ्नेश आणि सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव घेतली जाईल 22चा इशारा होतोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहत असाल तर 7 धावांची आवश्यकता 4 चेंडू 7 धावा बनवल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बनवल्या जातील यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल स्ट्राइक एंड वरती यंगस्टर खेळाडू विघ्नेश जबाबदारी मोठी यावेळेस पहा बॅट फिरवतोय मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलेला हा चेंडू डॉट 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता एका डॉट चेंडू नंतर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत एका डॉट चेंडू नंतर अडचणी निर्माण होत आहेत चला मित्रांनो स्पीडअप करा वेळेची काळजी घ्या शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता सतीश पाटोळे स्ट्राइक सोडली त्यानंतर मात्र थोडासा टेन्शन मध्ये या चेंडूवरती विघ्नेश बॅट फिरवतोय बॅट मध्ये चेंडू येत नाही संजयचं कौतुक केलं जाईल 2 चेंडू आणि 7 धावांची गरज 6 चेंडू 10चं समीकरण होतं सतीश पाटोळेनं पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा घेतल्या नॉन स्ट्राइक एंड वरती गेला त्यानंतर हे सलगचे चेंडू डॉट 2 पाहायला मिळत आहेत 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आता मात्र करो या मरो मैदानाच्या आतमध्ये जिंकू किंवा मरू धाव पूर्ण होईल का या धावेसाठी धावताय धावेसाठी धाव थ्रो मारला जाईल का मारला जात नाही आणि या दरम्यान एक सिंगल धाव लेग बाईचा इशारा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सामना अडचणीत सापडतोय 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता षटकार ठोकला जाईल का गोल्डन सिक्सर येईल का शेंद्रून संघाचं कमबॅक होईल का 48 धावा बनवायच्या होत्या मित्रांनो सामना 12 पहिल्याच्या षटकात 12 धावा आल्या होत्या त्यावेळेस असं वाटलं होतं की यशस्वीरित्या पाठलाग पार केला जाईल लवकरात लवकर विजय मिळवला जाईल शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे चला वेळेची काळजी घ्या स्पीडअप करा चला मित्रांनो या मॅच साठी आपण जरा जास्त वेळ खर्च करत आहात शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे बनवायचा आहे 6 धावा 1 चेंडू 6 धावा आणि हा गोल्डन सिक्सर मिस्टर सतीश पाटोळेच्या बॅट मधनं व्हॉट अ शॉट विजयी भव हा गोल्डन सिक्सर सतीश पाटोळे जुनं ते सोनं धन्यवाद चला मित्रांनो शेंद्रून संघ आणि परटोली संघ दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा चला मैदानाच्या बाहेर या बाहेर आपण सेलिब्रेशन करूया विजय होता टीम शेंद्रून हार्दिक अभिनंदन चला लगेचच बेडीसगाव संघ आपण मैदानाचा ताबा घ्या आणि सलामीची जोडी